लातूर महानगरपालिकेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे। बंडखोर आणि अजित पवार गटानं काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे, तर भाजपनं गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पाणी प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीत पेटवलाय। लातूर महानगरपालिका निवडणुकीतलं चित्र कसं आहे यावर आम्ही लातूरमधल्या ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। ग्राउंड झिरोमध्ये आपण काय करतोय तर पत्रकारांना पण विचारतो, कारण त्यांना बऱ्याच गोष्टीची कल्पना असतेच। कोल्हापूर झालं, सांगली मिरज झालं, सोलापूर झालं आणि मुंबईत 10 दिवस तुम्ही वेगवेगळ्या घटकांची NDTVच्या प्लॅटफॉर्मवरती संवाद साधणारच आहात। सो सगळी सिनियर मंडळी आहे, जयप्रकाश दगडे आहेत, अरुण समुद्रे आहेत, विजय स्वामी आहेत, तेही सिनियर पत्रकार आहेत। सो दगडे साहेब, काय चित्र सध्या लातूरचं? लातूरचं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष मैदानात आहेत। हो, तरी परंतु राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जवळपास 60 ठिकाणी उमेदवार उभे केले, 57 त्यांचे आणि 3 अपक्षांना त्यांनी समर्थन दिले। त्यामुळे ही फाईट अशी तिरंगी व्हायला लागलेली आहे 60 वॉर्डांपुरती। ओके। आणि या तिरंगी लढतीचा फायदा आता कोणाला होतो नेमका? कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमधल्या मतांमध्ये विभागणी करण्याची शक्यता आहे। काँग्रेसला फटका बसेल? काँग्रेसला फटका बसण्याची एक शक्यता व्यक्त होते आहे आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं एक वातावरण। भाजपचा प्रचार आक्रमक पद्धतीने चालू आहे आणि काँग्रेसचा प्रचारही अलीकडच्या काळात अतिशय आक्रमक झाला आहे। सोशल मीडियाचा वापर आमदार अमित देशमुख ज्या खुबीनं करतायत, मला वाटतं त्यांच्यासारखं सोशल मीडियाचा वापर इतर कुणी करताय असं मला वाटत नाही। आणि सोशल मीडियावर प्रचाराचा त्यांनी दणका उडवलेलाच आहे। लातूरमध्ये सध्या संमिश्र वातावरण आहे आणि आज चिन्हांचं वाटप झालेलं आहे। लागलीच आपल्याला निष्कर्षाप्रत जाता येणार नाही, त्याला अजून रंग यायचा आहे निवडणुकीला। पण तुमचं म्हणणं आहे की बीजेपीला थोडंसं अपर हँड आहे का? नाही, ओके। पण विजयराव, मला हे नाही कळलं, आता शहरात येत असताना एक कमळाचं फक्त चिन्ह काय दिसलं? म्हणजे फक्त कमळच आहे? भारतीय जनता पक्षाने त्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी अशी ठरवली की फक्त ते चिन्हालाच सपोर्ट, इथे कुठल्याही नेत्यांचा फोटो ते वापरणार नाही। गडबाजीमुळे आहे? गडबाजी नाही आहे। त्यांनी जो लातूर जिल्ह्यामध्ये आत्ता ज्या पालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात ज्या कमळाला यश मिळवलं त्याचा ट्रेंड ठेवून आणि लोकांना कमळ हेच चिन्ह आहे, कमळ हाच उमेदवार आहे, कमळ हेच नेतृत्व आहे हे सांगण्यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे आणि ते सोशल मीडियामधून हे चालू आहे। फक्त जे आता गोंधळाचं जे वातावरण चालू निष्ठावंतांच्या नावाने वगैरे, त्याचा फटका बसेल अशी रणनीती काँग्रेस आखून घेते। विशेष म्हणजे हे निष्ठावंत कोण आहेत असा जर प्रश्न विचारला, 2004 साली शिवराज पाटील यांच्या पराभवामध्ये जे आक्रमकरित्या पुढे होते तेच सगळे निष्ठावंत आहेत आणि लातूरच्या भाजपची निष्ठा ही परळीच्या पायाशी वाहिलेली आहे आणि परळीच्या निष्ठा मैत्री कुठे वाहिलेली आहे तर सगळ्याला माहिती आहे आणि हा संदर्भ नाही आहे। नाही, हेच सगळे लोक आहेत जे निष्ठावंत म्हणून आज प्रचारामध्ये उतरले आहेत, ज्याचा वापर सगळ्यात जास्त काँग्रेसच्या सोशल मीडियावरती भाजपच्या टीमचा करून घेतला जातो। ओके, म्हणजे आता जे मतभेदाचा वारा आहे ते त्याचा वापर हे यांची भावना व्यक्त होत आहे, त्याचं सोशल मीडियामध्ये त्याचा सगळ्यात जास्त वापर काँग्रेस करून घेतो। काँग्रेसची सोशल मीडिया टीम ही पगारी लोकांची टीम आहे, भाजपची अतिशय विस्कळीत यंत्रणा आहे। त्याच्यामुळे ते प्रत्येकजण आपल्याला जे वाटतं फटका भाजपला बसावा ही रणनीती काँग्रेस हाकते। पण आता चित्र काय ती तेवढं आता सांगता येणार नाही। आता लगेच आता भाजप कोणती यंत्रणा वापरेल, देवघर आणि संभाजी पाटील यांनी जर एकत्रितपणे प्रचार केला तर ते अतिशय चांगलं राहील। देवघर म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांचं घर, जे अर्चना पाटील चाकूरकर आता भारतीय जनता पार्टीमध्ये, त्या दोघांमध्ये नाहीये असं आत्ता सध्या तरी दिसते। जे वातावरण निष्ठावंतामध्ये त्यांच्या नावाने जे दुकान चालवलं जाते, निष्ठावंत देवघरवर अन्याय झाला ही भूमिका मांडताय, लिंगायत समाजावर अन्याय झाला। वास्तविक लिंगायत समाज म्हणजे भाजप असं समजायची काहीच गरज नाही आहे। त्यांच्या माध्यमातून समाजावर अन्याय झाला असं म्हणणं चुकीचं आहे, कारण कोणताही पक्ष कुठल्याही समाजावर नसतो, सर्वांनी मिळून पक्ष उभा करत असतो, हे लक्षात घ्यायला। आणि संभाजीराव इथले प्रमुख नेते आहेत, त्यांच्याकडे तो चार्ज आहे, ते त्या पद्धतीने यंत्रणा आखतील, त्यांना सर्वांना सोबत घ्यावंच लागणार आहे। अरुणराव, काय तुमचं थेट मत असतं नेहमी काहीतरी? नाही, माझ्या मताप्रमाणे
हे निष्ठावंत हे वगैरे एक 2-3-4 दिवसाचा खेळ आहे. ओके, नंतर ज्या तो मावळेल. वेळेला नाही ज्या वेळेला असं लक्षात येईल की या सगळ्या विषयाचा भाजप म्हणून तोटा व्हायला आहे, त्यावेळेला हे सगळं बंद होऊन जातं. आजच पाहिलं आपण 120 जणांनी माघार घेतलेली. 120. ते सगळे भाजपचे आहेत. भाजप बरं, 120 हा आकडा काही छोटा नाहीये. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांची सभा आहे 7 तारखेला. 120 जणांनी त्या दिवशी माघार सगळं संपून घेणं जाईल. म्हणजे हा केवढा मोठा अंतर्गत कम्युनिकेशनचा हे आहे. मुळात कसं एक 7-8 वर्षांत इलेक्शन व्हायची. आता जो कार्यकर्ता समजा 20 वर्षापासून लढतोय, काम करतोय, तो आज कुठपर्यंत आलाय? तो आला आता 60च्या 45-60च्या पर्यंत. त्यांची मनस्थिती अशी असते की आज नाही तर पुन्हा नाही. हा एक भाग असतो. आणि जसं आपण म्हणतो ना, भाषा दर कोसागणिक बदलते, तसं 8-10 वर्षानंतर कार्यकर्त्याची मनस्थिती बदलते. परफेक्ट. हा फरक पडतोच ना. मग आता काय वातावरण आहे लातूरमध्ये? आता मला नाही वाटत काल ज्या पद्धतीनं आता असं जे काय बंडखोर वगैरे म्हणतात ना, असं नाव घ्यावं असं किंवा ह्याच्यामुळं हा परिणाम होईल त्याच्यामुळं. हा आता काही वार्डात 3 जण एकदम उभे राहिले. ते आधी कुठं होते, काय होते, ह्याचा सगळ्याचा लोक करणार. मग कोणाचं गणित जुळून आलंय? काँग्रेसचं जुळलंय, राष्ट्रवादीचं जुळलंय, अजून भाजप? काही आता आज कसं सांगताच येणार नाही, नाही. पॅनल तर डिफाईन झाले ना काल सगळं पॅनल मिळून. त्यांचे झालेच आहेत, त्यांनी ते केलेले आहे. हां. पण नेमकं आता कोण कसा कुणाच्या बाजूनी नेता कसा उभा राहील, खरंच ह्याला आणायचंय का नाही आणायचंय. गावात अफवा अशा आहेत की ह्याला 12 पाडायचे, त्याला 6 पाडायचे, ह्याला 3 पाडायचे. पण हे गाव अफवेवर चालतं. लातूर हे गाव आणि निवडणूक इतके अफवेवर चालते. त्यामुळं आज तर दुसरा दिवस, आज तर चिन्ह वाटप आहे. आत्ताच्या प्रकारचे खरी चिन्ह तर थोडे दिवसात दिसायला लागतील. ज्यावेळेला आता बावनकुळे येणार आहेत, देवेंद्र फडणवीस येणार आहेत, ते काय प्रदेशाध्यक्ष चव्हाण येणार, रवींद्र चव्हाण. हे सगळे हे करतील ना. आणि मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, माझा अनुभव सांगतो. भाजपमध्ये फळीनीमध्ये किती भरले होते? 130-140 एक जणांनी भरले होते. 140 मधल्यानी कुणी भाजपचा राजीनामा दिला? माणूस संतापतो केव्हा? हे मी राजीनामा, हे तुमचे पद टाकून माझ्या मी उभा आहे. कुणी केलंय? असं केलेलं नाही. मग काँग्रेसमध्ये काय चाललंय? काँग्रेसमध्ये काय चाललंय? काँग्रेसला माणसं मिळाले हेच नशीब आहे. काँग्रेसमध्ये इकडूनच गेलेले आहेत. त्यांनी तिकीट काँग्रेसमध्ये देऊन टाकलं. कोण आहे? तिथं गोंधळ झालेला नाही. भाजपमध्ये होतं. राज्यभर देशभर बघितलं तर काँग्रेसला आण्याच्या सायसा माणसं मिळालेत, ह्याच आनंदात आहेत ना ते. कमालच आहे. मग त्याचा अर्थ तुमचं मत आहे की भाजपला अपर हँड आहे आज संघटन म्हणून. आजच्या ह्याच्यात आजच्या नाही, ह्याच्यात. आज मुळात काही संघटन नाही ना ते. संघटन आहे त्यांच्याकडे, ह्याच्याकडे रडता आलं नाही, ते ह्याच्याकडे रडता येते, त्याच्याकडे रडता आलं त्याच्याकडे रडता येते. काँग्रेसमध्ये रडायचं असेल तर हसायचं असेल. दगडे साहेब, तिथे अमित देशमुख सारखं नेतृत्व आहे ना काँग्रेसकडे. हो. त्यांचा असा नाही आहे का? आता पूर्वी जसा विलासरावांचा सगळा होल्ड होता. नाही, आता त्यांच्याबद्दल पक्षामध्ये सुद्धा काही थोडं विरोधी चर्चेचं सूर ऐकू येतो. अजूनही अजूनही ऐकू तो विधानसभेला एवढं कमी मताधिक्य झाल्यावर पण झाल्यावर सुद्धा. वा वा. पण कसं आहे की त्यांची नियोजनबद्ध जी प्रचार यंत्रणा आहे ती अजून तितकीशी कामाला लागलेली नाही. आणि अजून म्हणतात तसं थोडं जो विस्कळीतपणा तिकडं आहे प्रचारामध्ये. अमित देशमुखांचा जनसंपर्क कमी आहे अशी साधारणपणे कार्यकर्त्यांची तक्रार. जी विधानसभेलाही होती, आताही काय आहे? आताही कायम आहे. की आता ते चूक सुधारतात की नाही आता याच्यावर किती बरीच संधी प्रश्न द्यायची त्या सुधारायची? म्हणजे दरवेळेला तोच मुद्दा. अहो, काही शहराचे प्रश्न आहेत की नाही काही? नाही, या, आता हा. तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला. हा. मला काय असं म्हणायचं आहे, मी ह्या मुद्द्याला आलोय 2-4 दिवस 5 दिवस वाचतोय. आपणही माध्यम, हा तो असं म्हणला ह्याच्यावर तुमचं मत काय, तो तसं म्हणला ह्याच्यावर तुमचं मत काय, आणि त्याच्यावरच आपण आपलं सगळी माध्यमं म्हणजे प्रिंट असेल, हे असेल, ते असेल, त्याचा मुद्दा नाही. आता माध्यमालाच ही निवडणूक मुद्द्यावर आणावी लागेल. माध्यमांनी ती मुद्द्यावर नाही नेली तर ह्यांना तर हेच पाहिजे. अरे हा ज्या ठिकाणी आपण उभे आहोत इथं अर्ध निम्म खाजगीकरण आहे. मग गावातल्या गरीबाच्या लेकरांनी खेळायचं कुठं?
अच्छा, जे नाना नानी पार्क मध्ये पण खाजगी खाजगीकरण आहे. आता हे जे सगळं आपण पाहतो आहोत हे एकमेव खाजगीकरण पार्क आहे. आहे, एकमेव पार्क आहे एकमेव लातूरमध्ये. पार्क आहे लातूरमध्ये. 8, 10, तो 6, 7 ते लाख दिल्या विलासरावजी मुख्यमंत्री असताना एका कंपनीनं स्पॉन्सरशिप करून निर्माण करून दिलेला आहे. बाहेर बोर्ड आहे स्मर्थ आहे म्हणून. आता मला सांगा, तर गरीबाच्या लेकरांनी खेळायचं कुठं? जे 24 तास शेवटचा माणूस गोर गरीब भाषण करते एकदाही वाटलं नाही. आपल्या शहरातल्या मुलांनी खेळायचं कुठं? हा झाला एक प्रश्न. एक प्रश्न. दुसरा मुद्दा, आता दोघांचे अडीच राज्य होतं, मिलीजुली सरकार होतं. हे महापालिकेत आपण महापालिकेतच हो, विचारतो. हो, हो. मला सांगा, महापालिकेमध्ये आता यांचा एक मुद्दा आहे की मालमत्ता कर एवढा मोठा वाढवला. बिलकुल त्याच्यावर बोललंच पाहिजे. मग ते वाढवत असताना तुम्ही विरोध केला का? अच्छा, मी तिथं नाही केलं, तुम्ही सभागृहात सायझेबल केलं. होतात ना. हा. अरे तुम्ही सुद्धा सायझेबलच होतात ना. 3च कमी होतात. ठीक आहे, तुम्ही मेजॉरिटी म्हणून पास करा, हे आमचा 32 जणांचा विरोध लिहून घ्या. मी सभागृहात तिथे केला नाही विरोध, आता कोण प्रचारात केलाय? आला. ओके. ना भाजपनी कधी ह्यांच्या महापौर असताना केला, ना काँग्रेस असताना, हे भाजप असताना काँग्रेसने ठीक आहे, केला. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, हम्म. आता चला. सगळ्या गोष्टीचं जे खाजगीकरण चाललंय, मग तुमच्याकडं 408 का 425 ते काय सफाई कामगार आहेत. ते काय करतात? तुमचं घंटागाडी खाजगीकरण आहे. तुमचे मुख्य रस्ते झाडायचे आहेत, त्याचं खाजगीकरण. मग वरती कर्मचारी करतात काय? एक आमच्याकडं त्याचं नाव विसरलो मित्र, ऋषिवंशी का काही त्याचं नाव होतं त्या बिचाऱ्याचं, IAS अधिकारी आलता. त्यानं सकाळी 7 वाजता जाऊन हाजरी घ्यायला सुरुवात केली. त्यानं ठरवलं होतं की सगळ्या सफाई कामगाराचे फोटो आणि त्या वार्डात ते लावायचे. अनेक सफाई कामगार हे सफाई कामगार नव्हतेच, ते कुणाच तरी पदाधिकाऱ्याच्या घरी, पुन्हा ऑफिसरच्या घरी हेच काम करत होते. आणि सगळ्यात घर आहे हे, म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे, बाहेर से शेरवानी अंदर से परेशान. हे जे मुख्य रस्ते आहेत ती झाडायचं काम खाजगीकरण आहे. आता मुख्य रस्त्यावर होत असतो किती कचरा. मग गल्लीतल्या कुणीही सांगावं की आमच्या गल्लीत ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या 6 महिन्यात माणूस झाडायला आलता. पूर्वी आमच्याकडे सकाळी काय असायचं, झाडणाऱ्या बायका यायच्या, गटारी काढणारे पुरुष होते. हा, एक मिनिट. आता हा यांनी महिलांचा विषय काढला. तुमच्याकडे मला तर ही ST बस सुरू झाली होती ना महिलांसाठी? सुरू आहे ना, आहे, चालू ती आहे. चालू आहे. ती मात्र चालते. पालिका तोट्यात आहे, हा. कोट्यवधीच्या तोट्यात असते. हे फ्रीमध्ये चालतं सगळं. आणि पाण्याचं काय स्थिती सध्या? प्यायचं? पाण्याची जशी होती तशीच पूर्वीसारखी पूर्वीसारखी. ते आम्हाला असं शहर एवढा आहे की पाऊस झाला इथे म्हणून महाराष्ट्रातली पहिली रेल्वे गाडी आली होती. काहीही फरक नाही. आजही 8 दिवसालाच पाणी येतं. हा. त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये आम्ही सुखी कधीच होणार नाही. पण जयप्रकाश, ह्याचं कुणाला चिंता नाही वाटत? आपण 8-8, 10-10 दिवस पाणी घेतोय. मला सांगा, माध्यमांनी इतक्या वेळा लिहिलं, हा. काही फरक पडला नाही. प्रत्येक निवडणुकीत ते उजनीचा विषय काढायचा आणि टाळे मिळवायचे, बाकी काहीच नाही. काही झालेलंच नाही ना. आजही जर 8 दिवसांनी पाणी येत असेल, 4-5 दिवसांनी पाणी येत असेल, ते सुद्धा वेळापत्रक सगळं कोलमडलेलं आहे. म्हणजे ती पाईपलाईन जुनी आहे, ती नेहमी खराब होते आणि पाणी येत नाही. पाण्यामध्ये वेळापत्रक पाळलं जात नाही. आता दुसरं एक काँग्रेसचं बोर्ड आहे, कायदा व सुव्यवस्थेसाठी काँग्रेसच पाहिजे असं एक बोर्ड आहे. हो, मी वाचलं. खासदार काँग्रेसचे, आमदार काँग्रेसचे. सत्ता नाही ना पण काँग्रेस. फक्त पण आमदारांचे आणि खासदारांचे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा वापर करून यांना कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करता आली असतील. आज कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, वाहतूक कोंडी प्रचंड झालेली, त्याच्यावर कुणीच काही बोलत नाही. आता हे सत्ताधारीच म्हणायला पाहिजे ना, आमदार खासदारी. व्यत्यय आणतो. 2024च्या जानेवारीपासून जूनपर्यंत आठवड्याला 1 खून झालेला लातूर. आठवड्याला 1 सरासरी. त्याच्यानंतरही ती खुनांची मालिका थांबली नाही. आजही कायदा सुव्यवस्थेच्या ज्या नावानं पाहिजे म्हणून हे काँग्रेस पाहिजे म्हणतात, कार्यकर्ते कोणाचे तर कोण सांभाळतात? मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांचे अत्यंत आवडते असलेले अभिमन्यू पवार इथे आहे. एक माजी मंत्री शिवाजीराव निलंगेकरांचे नातू इथे आमदार आहेत भाजपकडून. तसा भाजपचा स्ट्रॉंग होल्ड आहे ना. सतत काँग्रेसवाल्याच काय प्रश्न विचार बिलकुल आहे ना. मग त्यांनी सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, हे खरं आहे. पण विधानसभेमध्ये जो प्रश्न उचलला जातो, ज्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठीच हे सगळं चालू आहे.
गुंडगिरी करणारे कार्यकर्ते कोण आहेत किंवा जे माणसं आहेत ते कोण सांभाळतं, सावकारी करणारे माणसं कोण सांभाळतं, सावकारी करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाते. याच्याही पलीकडे बघा, उदगीरमध्ये आत्ता क्रिमिनल रेकॉर्ड असलेले 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. 12. लातूरमधल्या गुन्हेगारीचा आपण हे आकडा काढलेला नाहीये. पण अशी स्थिती आहे लातूर. गुत्ते सगळे व्याजीपट्टी करणारे लोक. पुण्यापासून ते लातूरपर्यंत सगळीकडे हीच स्थिती आहे. ठाण्यात पण हीच परिस्थिती आहे, नाशिकात पण हीच परिस्थिती आहे. आणि गुन्हेगारांचं सगळं असं ह्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये ग्लोरिफिकेशन झाले. आजच रवींद्र चव्हाण म्हणत होते अजित पवारांना, काल ते मुरलीधर मोहोळ म्हणाले की बघा तुम्ही कसं सगळ्या गुन्हेगारांना पाठिंबा दिला. त्यावर अजित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की निलेश घायवाळला परदेशात पाठवण्यात कुणी मदत केली. मग रवींद्र चव्हाण त्याच्यावरती म्हणाले की जर तुमचा पूर्व इतिहास काढला तर मग तुम्हाला खूप अडचण होईल. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की अजित पवारांना आपल्या बरोबर कसं आपण घेतोय. मी तर म्हटलं ह्यांची सगळ्यांचे थँक्यूच म्हटलं पाहिजे की यामुळे आपल्याला कळतं तर की महाराष्ट्रात हे सगळे एकमेकांच्या शेजारी राहून सुद्धा असं करत. पण मला एक सांगा की पॉलिटिकल डेमोग्राफी जी आहे, कारण इथे सुदैवानं त्या जातीच्या आणि आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं त्या जातीवर निवडणुका होतात. हां, इथली पॉलिटिकल डेमोग्राफी जातीवर होतं. आत्ताही जातीवर 100% लिंगायत जाणार बीजेपीकडे. छोट्या छोट्या जातींना काहीही किंमत नाही राजकारणात, काहीच किंमत नाही. आता हे शिंपी, लोहार, सुतार, कासार ह्याचे उमेदवार कुठे गेले? कोण यांना विचारतो? निवडून येण्याची क्षमता त्यांची आहे का? 5-50 घरं असतात या छोट्या छोट्या जाती. असं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व महापालिकेत उमटायला पाहिजे. ब्राह्मण नाही, जैन नाही, गुजराती आता नाही, माहिती सिंधी सांगतो. नाही. म्हणला जातीचा विषय काढला म्हणून सगळ्या पक्षात मिळून एक ब्राह्मण उमेदवार आहे. जबकि साइजेबल पॉप्युलेशन आहे. काही सायझेबल पॉप्युलेशन आहे. एक वर्ग 4-4 हजार. आणि आणि संघाचं सुद्धा एका काम आहे ते. काँग्रेसच्या ब्राह्मण नेत्याला एक ही साक्षीदार आहेत ते. हां. आषाढीच्या म्हणजे त्या वारीला तर जाऊ दे, निवडणुकीच्याच वारीत येऊ दिली नाही. वारीच्या कार्यक्रमात सांगण्यात आलं काँग्रेसनी की महापालिकेचं नेतृत्व आता तुम्ही करायचंय, म्हणजे फॉर्म परत घ्यायचा आहे. आणि दुसरं काय माहिती का, भाजपनी टेकन फ्रॉड हे कुठे जाते? जसं अल्पसंख्याकाचं काँग्रेसबद्दल आहे. माहिती का? हा बस. आणि सगळ्यात नवीन जसं आता जयप्रकाशने विषय केला, मायक्रो मायनॉरिटीचं काय, खऱ्या ओबीसीचं काय. शरद पवारांनी एक नेहमीसारखी गुगली मागच्या निवडणुकीत टाकली होती, खऱ्या ओबीसीना उमेदवारी द्या. मागच्या नाही, आता- नगरपालिका नगरपालिका- निवडणूक त्याच्यावर खूप मंथन सुरू आहे सध्या. आता ते म्हणजे काय होतं माहिती का, पवार जे बोलतात त्याच्या उलट असतं. म्हणजे असं की परवा ज्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट मिळाले त्यांचा विचार पण मग करा. आता इथं तसंच आहे का? तसंच आहे आता. तुम्हाला ठिकठिकाणी जर तुम्ही काढले 3-3, 2-2 उमेदवार आहेत. जे ओबीसीच्या जागेवरती कुणबीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर लढत आहेत. होय. आता येणार ती आहे ना, प्रमाणपत्र आहे ना, संपला विषय. ठीक आहे. तरी अगदी शेवटचे एकच मिनिट राहिलाय. विजयकुमार, आत्ताच्या स्थितीमध्ये काय दिसतं तुम्हाला चित्र? अप्पर हँड, लोअर हँड? अजूनही मला वाटतं की भाजपवर चढच राहील. अरुणराव? नाही, आत्ताची म्हणजे फर्स्ट फेजमध्ये भाजप कसं ह्या सोशल मीडिया वॉरमध्ये आक्रमक होईल, त्याला काय पैसे फेकू तमाशा देतोय? पण ते केलं पाहिजे. ओके, फाईन. तुम्ही आता कोणाला अप्पर हँड देताय? नाही देत. नाही अपहरण आता बीजेपी ओपन आहे. सर, तुमचं काय? सभा आहे. अप्पर हँड. मी तुम्हाला मुद्दाहून मागे ठेवलं होतं, त्याचं कारण होतं की ह्या सगळ्यांचा सार काढल्यानंतर काय दिसतंय? माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे हां, की बीजेपीमध्ये जी बंडखोरी झाली मोठ्या, राईट. त्या बंडखोरीचा परिणाम 100% बीजेपीवर होणार. ओके. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतंत्रपणे जे अजित पवार गट जे थांबलेला आहे त्याचा परिणाम काँग्रेसवर होणार. अच्छा, म्हणजे मुस्लिम आणि हिंदू जे वोट बँक आहे त्या दोन्हीलाही धक्का बसणार असं म्हणत आहे. फाईन. आणि पूर्वी एकांगी वाढणारी निवडणूक जी की बीजेपीला पूर्णपणे अनुकूल वाटत होती, आता मला जोरदार लढाई होईल असं वाटतं. हो, फाईन. या नोटवरती थांबूया. माझा प्रयत्न आहे की 20 मिनिटाच्या ह्या आपल्या एपिसोडमधून प्रत्यक्षातले खूप सारे इन्साइट्स आणि इतक्या कमी वेळात पत्रकारच ते विश्लेषण करू शकतात म्हणून. माझा सहकारी विष्णू स्वामी, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लातूर.